हॅलो फ्रेंड्स. तर पॅकिंग करते आहे मी, कारण आम्ही आज एका स्पेशल ठिकाणी निघालो आहोत. स्पेशल कारण की जसं भारतामध्ये चारधाम आहेत, असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी हे चारधाम केले पाहिजे. तसं अमेरिकेत पण काही असे ठिकाण आहेत की ते आयुष्यात एकदा तरी जाऊन पाहिलेच पाहिजे. तर आज आम्ही अशाच एका स्पेशल ठिकाणी चाललो आहोत. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असेल. तर हे पाण्याचं ठिकाण आहे. हे 2 देशाच्या बॉर्डरवरती आहे ठिकाण. इथे कॅनडा आणि अमेरिका दोन्ही देशांचे खूप टुरिस्ट असतात व्हिजिट करायला. मी काय बोलते याचा तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल. तर आम्ही आज निघालो तो वर्ल्ड फेमस असलेला नायगरा फॉल बघायला. चला तर मग बघूयात. तर नायगरा फॉल हा आमच्यापासून जवळपास 7 तास दूर आहे. तर एका दिवसात जाऊन पाहणं तर शक्य नाही, म्हणून आम्ही 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केली. तर जो मेन फॉल आहे तो कॅनडा साईडला आहे. त्याचा ॲक्च्युअल व्ह्यू जो आहे तो कॅनडा साईडनी बेटर आहे. अमेरिका साईडला 2 छोटे फॉल आहेत. एक आहे अमेरिकन फॉल आणि दुसरा आहे ब्रायडल विल फॉल. आणि कॅनडा साईडच्या फॉलला म्हणतात हॉर्सशो फॉल, यू शेपमध्ये. आम्ही नायगरा फॉल सिटीमध्ये आलो आणि बॅग वगैरे ठेवून फ्रेश होऊन आता आम्ही निघालो नायगरा फॉल बघायला. मी आलो आहोत मेड ऑफ द मिस्टच्या तिथे. इथं तिकीट आहे लहान मुलांसाठी $20 आणि मोठ्यांसाठी $30. मेड ऑफ द मिस्ट करताना इथे 2 गोष्टी आहेत. एक तर मेन अमेरिकन साईडची ऑब्झर्वेटरी, आणि आपण बोटमध्ये बसून कॅनडा साईडच्या जो फॉल आहे त्याच्याजवळ जाणार आहोत. आता आलोत आम्ही ऑब्झर्वेटरीमध्ये. ते समोर जे दिसतंय ते वॉटरफॉलच आहे, अमेरिकन वॉटरफॉल आहे. ओ माय गॉड, हा ॲक्च्युलीमध्ये छोटा वॉटरफॉल आहे असं म्हणतात, पण मला काही हा छोटा वाटत नाही. हा जबरदस्त मोठा आहे. हा जर छोटा असेल तर तो हॉर्सशोवाला फॉल किती मोठा असेल तुम्ही विचार करू शकता. भयंकर, किती जोरात पाणी पडते, किती मोठे. खालचा जो एरिया आहे तो दिसत पण नाही, पांढरा पांढरा दिसतोय पूर्ण. आणि जेवढ्या प्रेशरने पाणी खाली पडते तेवढ्याच प्रेशरने पाणी हवेत उडते आहे. तेवढ्याच उंचीवरती पाणी दिसते साईडला पण. ओ माय गॉड, किती जबरदस्त व्ह्यू आहे. ते जे समोरची लांब सिटी दिसते ती आहे कॅनडा. आणि खाली त्या बोट दिसत आहेत ना, त्यामध्ये बसून आपल्याला जायचं आहे त्या कॅनडा साईडच्या फॉलकडे. तो कॅनडा साईडचा फॉल तर इथून दिसत पण नाही, थोडासा दिसतोय. पैसा वसूल नजर आहे हा. एकदा नाही दरवर्षी यायला पाहिजे इथे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. ते लाल कलरचे पॉन्चो घातलेली जी बोट दिसते ती कॅनडाची आहे, आणि ब्लू कलरची जी आहे ती अमेरिकन आहे. तर आता आम्ही अमेरिकन बोटमधून जाणार आहोत. तिकडं लांब जी बोट येते ती दिसत सुद्धा नाही पाण्याच्या फवाऱ्यासमोर. बापरे, किती पाणी ते फॉलच्या वरतीपर्यंत चाललंय. किती पावर असेल, किती प्रेशरने पाणी खाली पडते आणि तेवढ्याच प्रेशरने पाणी वरती पण येत आहे. ओ माय गॉड, की 6.5 लाख गॅलन पाणी पडत राहतं पर सेकंड इथं रोज. आम्ही येत असताना विचार करत होतो की 7 तास ड्राईव्ह करून वॉटरफॉल बघायला जायचं, एवढं वर्थ असेल का. पण आता असं वाटतंय की आयुष्यात न विसरणारा क्षण आहे हा. एवढा जबरदस्त व्ह्यू आहे, मी तर कधीच नाही विसरू शकणार हा व्ह्यू. तर चला तर मग बघूयात आपण बोटमध्ये बसून कसं वाटतंय. ऑब्झर्वेटरीच्या साईडलाच मेड ऑफ द मिस्टची एंट्री आहे. इथं अशा या लिफ्ट आहेत. या लिफ्ट आपल्याला खाली मेड ऑफ द मिस्टपर्यंत घेऊन जातात. तिथून आपण बोटमध्ये बसायचं. ऑलरेडीच बोट भरलेली दिसत आहेत.
बघूयात आम्हाला या बोटमध्ये जागा भेटते का पुढच्या बोटसाठी वेट करावं लागेल. इथं असे हे पॉन्चो दिले. हे पॉन्चो म्हणजे एक रेनकोट, कारण आपण वॉटरफॉलच्या खूप जवळ जाणार आहेत आणि पाण्याचं प्रेशर खूप जास्त आहे आणि हवेत पण पाणी खूप उडतं, त्याच्यामुळे आपण हमखास भिजतोच. या सगळ्या बोर्ड्स या इलेक्ट्रिक आहे. इथं अमेरिकेतला पहिला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट निकोलस टेस्लाने सुरू केला. भारी पण वाटते आणि भीती पण वाटायली. आता ही बोट आपल्याला कॅनडा साईडचा जो फॉल आहे, हॉर्सशू फॉल, तिकडे घेऊन चालली. मध्ये आपल्याला अमेरिकन फॉल जे आहेत 2 ते पण बघायला भेटेल. वॉटरफॉलचे खूप लांब आहेत आम्ही, तरी पण ते पाण्याचं जे प्रेशर आहे ते आम्हाला जाणवतं आहे आणि पाणी सगळं उडून अंगावर येतं. ओ माय गॉड, एक नंबर. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत की मला आता सांगायला किती भारी वाटतं आहे. माझ्या फोनवरती पण पाणी पडतं आहे. फोन खराब होणे म्हणजे झालं. पाणी खूप जोरात आहे. बापरे, जसे जसे जवळ जाते तसं तसं सगळं भिजायला लागलं. पूर्ण यू शेपमध्ये वॉटरफॉल दिसते. बापरे, नुसतं पाणीच पाणी, जिकडे नजर जाईल तिकडे पाणी दिसतं. माझ्या फोनमध्ये पण पाणी गेले, कॅमेऱ्यावरती पण. बोट एकदमच हालायला लागली आहे पाण्याच्या प्रेशरमुळे. नीट थांबता पण येत नाही आणि हे सगळंच भिजलोत आम्ही. हा अमेरिकन वॉटरफॉल काहीच वाटत नाही त्या वॉटरफॉल्समुळे. एवढा तर मोठा आहे तो, भव्य दिव्य प्रचंड. खूप मस्त वाटलं, खूप. म्हणजे मला ते सांगता येत नाही, एवढं भारी वाटत होतं. जसं जसं ते पाणी अंगावर येत होतं, एवढं प्रचंड पाणी मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे एवढा मोठा धबधबा तर मी कधी पाहिलाच नव्हता. मला अजून वापस पुन्हा एकदा जाऊ वाटायला लागली त्या फॉलजवळ. निसर्ग किती सुंदर आहे आणि किती पॉवरफुल आहे त्याचा हा नायगरा फॉल एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि एक चांगली गोष्ट झाली, ज्यावेळेस आम्ही बोट राईड कंप्लीट करून आलो त्यावेळेस माझ्यासमोर चंद्रा सर थांबले होते, जे अपना अमेरिका हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. तर त्यांच्याशी बोलणं झालं, खूप छान वाटलं त्यांना भेटून. मी त्यांना फॉलो करत होते बऱ्याच दिवसापासून आणि लकीली ते समोरच थांबले होते आणि खूप छान त्यांनी गायडन्स दिला मला. अशा तऱ्हेने आम्ही आज मेड ऑफ द मिस्ट कंप्लीट केलं. उद्या आपण केव ऑफ द विंड बघायला जाणार आहेत. चलिए, आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. बहुत बहुत धन्यवाद अपने चैनल में हमारा वीडियो को लाने के लिए. बाय बाय.